नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, एका पत्नीसाठी नवऱ्याच्या शरीराचा कोणता अंग महत्त्वाचा आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. एका नगरामध्ये सुदर्शन नावाचा राजा राज्य करत होता, ज्याला एक सुद्धा मूलबाळ नव्हतं. एके दिवशी राजाने देवीजवळ प्रार्थना केली, जर त्याला मुलगा झाला तर तो नगराच्या बाहेर खूपच सुंदर अशा देवीचं मंदिर बांधेल. मित्रांनो, देवीच्या कृपेने राजाच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला. राजाला खूपच आनंद झाला. राजाने केलेल्या वचनानुसार नगराच्या बाहेर खूपच सुंदर असा देवीचं मंदिर बांधलं. नगरामध्ये जो कोणीही यायचा तो देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी नक्कीच जायचा. येणारा श्रद्धाळू कोणतीही इच्छा मागायचा तर ती इच्छा देवीच्या कृपेने पूर्ण व्हायची. हळूहळू राजाचा मुलगा मोठा झाला. मंत्र्याच्या मुलासोबत त्याची खूपच घट्ट मैत्री झाली होती. इकडे राजा सुदर्शन जेव्हा म्हातारा झाला तेव्हा एके दिवशी मंत्र्याने राजकुमाराला ही बातमी दिली की राजासाहेबांची तब्येत खूपच खराब झाली आहे. ते त्यांचे शेवटचे श्वास घेत आहेत. मरण्यापूर्वी एकदा त्यांना तुम्हाला पाहायची इच्छा आहे. राजकुमार ही बातमी ऐकताच ताबडतोब धावत धावत त्याच्या वडिलांच्याकडे गेला. राजा त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, बेटा, हे मंत्री तुझ्या वडिलांसमान आहेत. तू नेहमी यांचं म्हणणं ऐक. हे जे काही सांगतील त्यानुसारच तू वागत जा. या मंत्र्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर तू चाललास तर आयुष्यात तुझी कधीच फसवणूक होणार नाही. एवढे म्हणून राजाने त्यांचा दम सोडला. राजा मेल्यानंतर राजकुमाराला राजाच्या गादीवर बसवण्यात आलं. म्हणजेच राजकुमाराला आता राजा करण्यात आलं होतं. राजकुमार आता मंत्र्याच्या सल्ल्यांशिवाय कोणतंही काम करत नव्हता. एके दिवशी मंत्री राजकुमाराला महालाच्या खोल्या दाखवत होते. मंत्र्यांनी सर्व खोल्या राजकुमाराला दाखवल्या, परंतु एक खोली राजकुमाराला दाखवली नाही. राजकुमाराने ती खोली सुद्धा दाखवण्याची विनंती केली, परंतु मंत्र्याने ती खोली दाखवण्यास पूर्णपणे नकार दिला. मंत्री म्हणाले, हे राजकुमार, मला क्षमा करा. ही खोली खूप दिवसांपासून बंद आहे. तुमच्या वडिलांनीच ही खोली न उघडण्याचा आदेश दिला होता. मित्रांनो, मंत्री नकार देत होता तरी सुद्धा राजकुमार ती खोली उघडण्यासाठी हट्ट करत होता. तेव्हा राजकुमाराचा मित्र आणि त्या मंत्र्यांचा मुलगा म्हणतो, पिताश्री, जर राजकुमार म्हणतच आहेत मग तुम्ही ही खोली उघडून का दाखवत नाहीत? शेवटी हा महल, ह्या खोल्या, बाग बगीचा सर्व काही तर राजकुमाराच्याच आहेत. आता तर आपले हेच राजा आहेत आणि यांचा आदेश पाळणे हेच आपलं परम कर्तव्य आहे. मुलाच्या बोलल्यामुळे मंत्र्याने ती खोली उघडली. राजकुमार अजय मंत्र्यांसोबत त्या खोलींमध्ये गेला. खोली खूपच सुंदर होती. त्या खोलीची खासियत ही होती की त्या खोलीच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर राजकुमारींचे फोटो लावले होते. ते फोटो पाहता पाहता एका फोटोवर राजकुमाराची नजर स्थिरावली. राजकुमाराने मंत्र्याला विचारलं, ही सुंदर रूपाची स्त्री कोण आहे? कुठल्या देशाच्या राजाची ही मुलगी आहे? मंत्री म्हणाला, महाराज, ही कांचनपूर देशाच्या राजा भागीरथ यांची मुलगी वसुंधरा आहे. हिच्या रूपाची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. हिच्यासोबत विवाह करण्यासाठी अनेक राजकुमार गेले, परंतु कोणीही परत आला नाही. राजकुमार म्हणू लागला, मंत्री, मी पण आज एक प्रण करत आहे की मी विवाह करेन ह्याच राजकुमारीसोबत, अन्यथा मी आजीवन अविवाहित राहीन. राजकुमाराच्या बोलण्याला मंत्र्याच्या मुलाने सुद्धा पाठिंबा दिला. तो म्हणाला, हो मित्रा, हीच राजकुमारी तुझी पत्नी बनण्यायोग्य आहे. नवीन रक्त होतं. कुठलेही युद्ध अजून त्याने लढले नव्हते आणि म्हणूनच त्याचे रक्त खूपच गरम होते. त्याने म्हाताऱ्या मंत्र्याचे काहीच म्हणणं ऐकलं नाही. म्हातारा मंत्री त्यांना खूप समजावत होता. हे बघा, कांचनपूरला पोहोचणं सोपं काम नाही. 7 समुद्र पार करून त्या देशात जाणे शक्य नाही आणि तुम्ही कसे बसे तिथे जरी पोहोचला तरी राजकुमारीपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. त्यामुळे असे असणं, असंभव कार्य करणे मूर्खपणाचे लक्षण आहे. मंत्री त्यांना खूप वेळा समजावत होता, परंतु त्या दोघांनी मंत्र्याचे काहीही ऐकलं नाही. राजकुमाराने मंत्र्याच्या मुलाला सोबत घेतला आणि रस्त्यामध्ये उपयोगी पडेल असं काही सामान घेऊन दोघेही घोड्यावर सवार होऊन कांचनपूर देशाच्या दिशेने निघाले. चालत चालत पूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळ झाली तेव्हा त्यांनी एका बागेमध्ये त्यांचे घोडे बांधले. तिथेच त्यांनी काही खाल्लं आणि रात्र घालवण्यासाठी त्याच बागेमध्ये ते थांबले. मध्यरात्र झाली होती.
तेव्हा एक परींचा विमान त्याच बागेमध्ये आला. परींच्या राणीने जेव्हा 2 युवकांना त्या बागेमध्ये झोपलेलं पाहिलं, तेव्हा त्या परींची राणी त्या दोघांमधील राजकुमारावर मोहित झाली. परींनी त्या दोघांना झोपेतून उठवले. दोघांनी जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा ते घाबरले. हात जोडून ते म्हणाले, "हे परी, आम्हाला इथून जाऊ द्या." राणी परी म्हणू लागली, "तुम्ही जाऊ शकता, परंतु जाण्यापूर्वी तुम्हाला आमच्यासोबत विवाह करावा लागेल." राजकुमार म्हणू लागला, "हे परी राणी, या वेळेला आम्ही काहीतरी महत्त्वाच्या कामाच्या उद्देशातून घरातून बाहेर निघालो आहोत. जर आमचं ते काम झालं तर आम्ही तुझ्यासोबत विवाह नक्कीच करू." परी विचार करू लागली, "असं कोणतं उद्देश आहे तुझं?" राजकुमार म्हणाला, "मी कांचनपूर देशाच्या भागीरथ राजाची राजकुमारी वसुंधरा हिच्यासोबत विवाह करण्यासाठी चाललो आहे आणि या वेळेला मी तुझ्यासोबत विवाह करू शकत नाही. परंतु जर मी माझ्या या कामामध्ये यशस्वी झालो तर मी तुला वचन देतो की परत येताना मी तुझ्यासोबत विवाह नक्कीच करेन." तेव्हा परी म्हणते, "हे राजकुमार, कांचनपूरपर्यंत पोहोचणं मनुष्याला शक्य नाही. राजकुमारी वसुंधरा दैवी शक्ती असल्याशिवाय तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. जर तू माझ्याशी लग्न केलं तर मी तुला एक अशी गोष्ट देईन ज्यामुळे तू अगदी सहजरित्या राजकुमारी वसुंधरापर्यंत पोहोचू शकेल." राजकुमार हे ऐकून खूपच आनंदित झाला आणि म्हणाला, "मी तुला वचन देतो की तुझ्यासोबत लग्न नक्कीच करेन." त्यानंतर परींच्या राणीने तिचा विमान आणि एक अंगठी राजकुमाराला दिली आणि सांगितलं की तू या विमानाच्या मदतीनं काही क्षणात कांचनपूर देशात पोहोचशील आणि या अंगठीमध्ये अशी ताकद आहे की जेव्हापर्यंत ही अंगठी तुझ्या बोटांमध्ये असेल तेव्हापर्यंत तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही किंवा कोणताही जादूटोणा तुझ्यावर चालणार नाही. मित्रांनो, अंगठी आणि विमान देऊन पऱ्या आकाशामध्ये उडून गेल्या. इकडे राजकुमार आणि त्यांचा मित्र विमानावर बसून कांचनपूर देशासाठी निघाले. तिकडे पोहोचल्यावर त्यांनी दोन्ही गोष्टी वाटून घेतल्या. अंगठी राजकुमाराने घेतली आणि विमान मंत्र्याच्या मुलाकडे दिलं. पुढे काय झालं, जेव्हा ते वसुंधराच्या शहरामध्ये पोहोचले तेव्हा शहराचा जो मुख्य दरवाजा होता तिथे त्यांनी पाहिलं की एका म्हातारीचे घर आहे. राजकुमाराने विचार केला की शहरात तर पोहोचलो आहोत, मग या म्हाताऱ्या आईकडे जाऊन थोडं पाणी पितो. त्याचबरोबर म्हाताऱ्या आईकडून राजकुमारीबद्दल थोडीफार माहिती घेतो. परंतु राजकुमाराला हे माहीत नव्हतं की ती म्हातारी एक जादूगरीण आहे. ती येणाऱ्या अतिथीला पाणी पाजून त्यांच्यावर तिचा जादूटोणा करते. त्यांना लुटण्याचे काम ती करायची. राजकुमारीसोबत लग्न करण्यासाठी जो कोणी राजकुमार यायचा ती म्हातारी त्याला पाणी पाजून त्यांच्यावर जादूटोणा करून त्याला लुटून त्याला एखादी माशी किंवा मच्छर बनवून भिंतीवर चिकटून ठेवायची. आणि म्हणूनच आजपर्यंत कुठलाही राजकुमार राजकुमारी वसुंधरापर्यंत पोहोचू शकला नाही. सर्व राजकुमार तर त्या जादूगरणीच्या झोपडीत माशी मच्छर म्हणून भिंतीला चिकटले होते. त्या म्हातारीचे हावभाव पाहून मंत्र्याच्या मुलाला थोडा संशय आला. तो राजकुमाराला म्हणाला, "हे मित्र, तू पाणी पिऊन ये, मी या झोपडीच्या बाहेर थांबून तुझी वाट पाहतो." राजकुमार त्या म्हातारीजवळ पोहोचला आणि तिथे जाऊन तो पाणी प्यायला. तेव्हा म्हातारीने तिचा जादू चालवला, परंतु तिच्या जादूने राजकुमारावर काहीच फरक पडला नाही, कारण राजकुमाराने परीने दिलेली अंगठी घातली होती. म्हातारीला लगेच समजलं की नक्कीच ह्याच्याकडे काहीतरी जादू तोडण्याची गोष्ट आहे. आता ती म्हातारी खोटं बोलून राजकुमाराकडून ती गोष्ट काढून घेण्याचा प्रयत्न करू लागली. राजकुमारासोबत ती खूपच गोड गोड बोलू लागली आणि बोलल्या बोलण्यातच त्या म्हातारीने राजकुमाराचा हात पकडला आणि त्याच्या हातातून ती अंगठी काढली आणि त्याला माशी बनवून भिंतीवर चिकटवलं. खूप वेळ झाला तरी सुद्धा राजकुमार परत आला नाही. तेव्हा मंत्र्याच्या मुलाला थोडा संशय आला की नक्कीच या म्हातारीने माझ्या मित्राला कुठेतरी गायब केलं आहे. जर मी झोपडीत गेलो तर ही मला सुद्धा गायब करेल. आणि हाच विचार करून तो मंत्र्याचा मुलगा विमानात बसून पुन्हा त्याच पऱ्यांच्या बागेमध्ये पोहोचला. आणि रात्री जेव्हा परी त्या बागेमध्ये आली तेव्हा त्या मंत्र्याच्या मुलाने त्यांना सर्व हकीकत सांगितली की कांचनपूर देशामध्ये एका म्हातारीने राजकुमाराला गायब केला आहे. परी राणीने जेव्हा पाहिलं तेव्हा तिला सर्व रहस्य समजलं. तिनं सांगितलं की त्या जादूगर म्हातारीने राजकुमारची अंगठी चोरली आहे आणि म्हणूनच तिने राजकुमाराला माशी बनवून भिंतीवर चिकटवलं आहे. आता तर एकच उपाय आहे. समुद्राच्या मध्यभागी एक छोटासा बेट आहे जिथे हजारांच्या संख्येने ताडाची झाडे आहेत. तो ताडाचा वन अनेक हिंसक प्राण्यांनी, वाघ, सिंहांनी भरलेला आहे. त्याच वनामध्ये ताडाच्या झाडावर एक पिंजरा टांगलेला आहे ज्यामध्ये एक चिमणी कैद आहे. त्या चिमणीमध्ये त्या जादूगरणीचे प्राण अडकलेले आहेत. तू जर त्या चिमणीला मारलं तर ती म्हातारी आपोआप मरून जाईल.
परीने ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे मंत्र्याचा मुलगा विमानात बसून त्या ताडाच्या जंगलात पोहोचला आणि त्या पिंजऱ्याला झाडावरून खाली उतरवलं आणि त्या पिंजऱ्यामध्ये कैद असलेल्या चिमणीला त्याने मारून टाकले. त्यानंतर मंत्र्याचा मुलगा त्या म्हातारीच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याने पाहिलं की म्हातारी मेलेली आहे. त्याने लगेचच तिच्या हातातून ती अंगठी काढली. राजकुमार लगेच बरा झाला आणि भिंतीवरून सुटून खाली पडला. त्या म्हातारीने आतापर्यंत ज्या पण राजकुमारांना माशी मच्छर बनवले होते ते सर्व ठीक झाले होते. त्या सर्वांनी मंत्र्याच्या मुलाचे आभार व्यक्त केले. तुम्ही आज आम्हाला या जादूगर म्हातारीच्या दुष्ट जाळ्यातून मुक्त केले आहे. आता आम्ही आमच्या घरी जाऊन आमच्या आई वडिलांना भेटू शकतो. अनेक वर्ष झाली या झोपडीमध्ये माशी मच्छर बनून आम्ही कैद आहोत. सर्वांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. ते सारखे त्या दोघांचे आभार व्यक्त करत होते. त्यानंतर त्या दोघांनी तिथेच वरात सजवली आणि वसुंधराच्या इथे गेले. राजकुमाराच्या मोठ्या धुमधडाक्यात वसुंधरासोबत विवाह झाला आणि राजकुमार त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या देशात परत आला. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, जेव्हा तो राजकुमार राजकुमारी वसुंधरासोबत विवाह करण्याच्या उद्देशाने निघाला होता तेव्हा त्याने नगराच्या बाहेर असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीला नवस केलं होतं की जर राजकुमारी वसुंधरासोबत त्याचा विवाह झाला तर तो त्याच्या प्राणाचा बळी देणार आहे. वचनानुसार राजकुमार त्याच्या पत्नी आणि मित्रासोबत घरी गेला नाही, तर तो त्याच मंदिरात गेला. मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर त्याने त्याच्या पत्नीला आणि मित्राला तिथेच थांबवलं आणि एकटाच मंदिरामध्ये गेला. मंदिरात जाऊन त्याने तलवारीने त्याचं डोकं कापून देवीच्या चरणात अर्पण केलं. खूप वेळ झाला तरी सुद्धा राजकुमार मंदिरातून बाहेर आला नाही, म्हणून तो मंत्र्यांचा मुलगा त्याला पाहण्यासाठी मंदिरात गेला. तिथे गेल्यावर त्याला मित्राचं कापलेलं डोकं दिसलं. तर हे पाहून तो खूपच घाबरला. त्याने विचार केला की हे जग खूपच वाईट आहे. हे जग हा विचार करणार नाही की या राजकुमाराने स्वतःहून त्याचे डोकं कापलं आहे. तर सर्वजण तर हाच विचार करतील की राजकुमाराच्या सुंदर पत्नीला पाहून मंत्र्याच्या मुलाची नियत फिरली व त्याने त्याच्या मित्राला मारले आहे. त्यामुळे यापेक्षा चांगलं हेच आहे की हा कलंक माझ्या डोक्यावर घेण्यापेक्षा मी सुद्धा माझं डोकं कापून टाकतो. इतकं म्हणून मंत्र्याच्या मुलाने सुद्धा तलवारीनं त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं. खूप वेळ झाल्यानंतर सुद्धा मंत्र्याचा मुलगा आणि राजकुमार बाहेर आले नाहीत. तेव्हा राजकुमारी वसुंधरा सुद्धा त्यांना पाहण्यासाठी मंदिरात गेली. तेथील दृश्य पाहून ती सुद्धा हैराण झाली. तिचा नवरा आणि नवऱ्याच्या मित्राचं डोकं कापलेलं होतं. वसुंधरा विचार करू लागली की हे जग मला एका हत्यारीने समजेल, माझ्यावर कलंक लावेल की नक्कीच हिचा कुठल्या तरी परपुरुषासोबत संबंध असेल आणि म्हणूनच हिने हिच्या नवऱ्याची आणि नवऱ्याच्या मित्राची हत्या केली आहे. हा कलंक डोक्यावर घेण्यापेक्षा मी मेलेलं चांगलं आहे. इतकं म्हणून तिने तलवार उचलली आणि जसं की तिचं डोकं कापणार होती इतक्यातच तिथे देवी प्रकट झाली आणि तिचा हात पकडून देवी म्हणाली, पुत्री थांब, मी तुझ्यावर खूपच प्रसन्न झाले आहे. तू तुझ्या नवऱ्यासाठी स्वतःचा जीव देत आहेस. मी तुझ्यावर खूपच प्रसन्न झाले आहे. तुला जे काही हवं आहे ते माग. मी तुला तू मागशील ते वरदान द्यायला तयार आहे. राजकुमारी म्हणाली, देवी, मला माझा नवरा आणि त्याच्या मित्राला जिवंत कर. मला आणखी काहीच नको. देवी म्हणाली, पुत्री, मी या दोघांना आता लगेच जिवंत करते. तू या दोघांचेही डोकं उचलून त्यांच्या धडावर ठेव. वसुंधरेने जसं देवीने सांगितलं होतं अगदी तसंच केलं. परंतु घाई गडबडीत वसुंधरेने डोक्याची अदलाबदल केली. मित्राचं डोकं राजकुमाराच्या धडावर तर राजकुमाराचं डोकं मित्राच्या धडावर लावलं होतं. आता तिने पाहिलं की हे काय झालं. माझ्या नवऱ्याच्या धड्यावर मंत्र्याच्या मुलाचं डोकं जोडलं गेलं. आता मी काय करू? कोणाला माझा नवरा स्वीकारू? वसुंधरा आता खूपच मोठ्या प्रश्नात अडकली. ती म्हणू लागली, हे देवी आई, मी तर आता खूपच मोठ्या संकटात सापडले आहे. ज्या धड्यावर माझ्या नवऱ्याचं डोकं आहे तो धड त्याच्या मित्राचा आहे. आता मी काय करू? ते दोघे सुद्धा एकमेकांसोबत भांडू लागले. ते म्हणू लागले की ही माझी पत्नी आहे, तर दुसरा म्हणायचा की ही माझी पत्नी आहे. आता काय करायचं? मित्रांनो, आता हे दोघेही भांडत निर्णय करण्यासाठी राजा विक्रमादित्यच्या दरबारात पोहोचले. तेव्हा राजा विक्रमादित्यने समजवलं की हे पहा, नद्यांमध्ये उत्तम गंगा नदी आहे, पर्वतांमध्ये उत्तम सुमेरू पर्वत आहे, वृक्षांमध्ये कल्पवृक्ष श्रेष्ठ आहे आणि अंगामध्ये प्रमुख डोकं आहे. एक हात नसेल तरी सुद्धा मनुष्य जिवंत राहू शकतो. 2 हात नसतील तरी सुद्धा जिवंत राहू शकतो. दोन्ही पाय जरी कापले गेले असले तरी सुद्धा जिवंत राहू शकतो. परंतु जर डोकंच नसेल तर शरीर प्राणाचा त्याग करतो.
त्यामुळे ज्या धडावर राजकुमाराच्या नवऱ्याचं डोकं आहे तोच तिचा नवरा आहे. सर्वप्रथम नवऱ्याच्या डोक्याची पूजा केली जाते आणि अशा प्रकारे ती त्याचा स्वीकार करू शकते. तर अशा प्रकारे वसुंधराने तिच्या नवऱ्याचं डोकं ज्या धड्यावर ठेवलं होतं त्यालाच तिचा नवरा मानलं होतं. दुसरीकडे राजकुमाराच्या धड्यावर मंत्र्याच्या मुलाचं डोकं ठेवलं होतं. त्याने जाऊन परीराणीसोबत विवाह केला. मित्रांनो, अशा प्रकारे ते दोघेही त्यांच्या नगरामध्ये परत आले. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडलीच असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये.